गेली 32 वर्ष या बदली क्षेत्रामध्ये मी आहे. आता वय जवळजवळ 58 वर्ष वय झालं. 3-3.5 हजार डबल बाऱ्या केल्या म्हणजे मोठेपणा नाही. हे जे चाललंय हे भगवंत करून घेतोय आणि तुमचा आशीर्वाद आहे. कारण चाले शरीर कोणाची असते, कोण बोलवितो हरिविन. झाडाचं पान सुद्धा त्या माऊलीच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही. एवढी ताकद त्या भगवंतामध्ये, त्या माऊलीमध्ये आहे. म्हणून हे सगळं करते, हे करून घेणारी ती आहे, आम्ही तिचे नोकर आहोत. म्हणून एवढी मोठी लोकसंख्या, एवढी मोठी गर्दी, एवढी लाईन लागली आहे तिच्या दर्शनासाठी. त्याचं कारणच मुळात हे आहे. हे जिवंत जागृत देवस्थान म्हणजे आपली गोठणा देवी आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा माऊलीसाठी. त्याच्या सन्माननीय श्री बुवा राजन वारंग या माऊलीकडनं पुन्हा एकदा 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आई गोठणा देवी त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करा. त्याचप्रमाणे श्री मृदंगमणी प्रणव वारंग यांच्याकडून बुवांसाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार माझ्या प्रणवसाठी एकदा जोरदार टाळ्या. माझ्याकडे सगळा आयडिया येतलं. चॅनलवर टाकतेला मा, युट्यूबवर टाकतेला मा, खायच्या चॅनलवर त्याला नाही त्याला या प्रसन्न वातावरणामध्ये, भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. आमच्या भजनानंतर एक हरिभक्त पारायण, त्या माऊलींचं कीर्तन होणार आहे. अशी विख्यात कीर्तनकार ते आहेत आणि ते कीर्तन या ठिकाणी ऐकण्याची सुद्धा संधी आज आम्हाला मिळणार आहे. म्हणजे खरोखरच पर्वणी आहे आमच्यासाठी. त्या कीर्तनकारांसाठी एकदा टाळ्या वाजूया आपण जोरदार. निधनी पमा पागसनी चेक कर एकदा. चेक केलं मग येता मग परशुरामाच्या भूमीत चतुर माझा त्यांचं
गाणं गाणं 100% हे आमचं कर्तव्य आहे. धन्यवाद. डबलबारी दशावतार ही कोकणची हो शान. डबलबारी दशावतार ही कोकणची शान. मालवणी भाषा आमची वाटते स्वाभिमान. ही कलाकारांची खाण म्हणजे माझा सिंधुदुर्ग जिल्हा माझं कोकण. ही कलाकारांची खाण, भजनीवाल्यांची खाण, दशावतारांची खाण, मूर्तिकारांची खाण, पेटी बनवणाऱ्यांची खाण, पकवान वादकांची खाण, नाट्य कलाकारांची खाण, तबला वादकांची खाण. कशात कमी नाही असा आपला सिंधुदुर्ग जिल्हा आणि त्याच्यामध्ये वारंगाची तुळसुली म्हणजे प्रसिद्ध त्या मागे गणपतीपुळा, नाचपुळा आणि गणपतीपुळा. डबलबारी दशावतार ही कोकणची हो शान. मालवणी भाषा आमची वाटे स्वाभिमान. मालवणी भाषा आमची देवदेवतांच्या भूमीवर, देवदेवतांच्या वासभूमीवर हाकेला येती धावून सत्वर. हाके धावून येती सत्वर. हाके धावून येती सत्वर. कृपा असे ती आम्हावर. परंपरा संस्कृती जपतो माझा स्वर्गापेक्षा सुंदर आसा, स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा. प्रसन्न होतं मन, तुमचा प्रसन्न होतं मन. स्वर्गापेक्षा सुंदर असं आमचं हे कोकण. आणि त्या ठिकाणी आहे गोटणा देवी माता. या मातेचा चमत्कार एवढा आहे, चिखलातून प्रकट झाली ही माता. गोटणा देवी माता चिखलातून प्रकट झाली. गुराढोरांचं वास या ठिकाणी, गुराढोरांचा वासच या ठिकाणी. इथे अशी जागा आहे की त्या ठिकाणी शांतता आहे. म्हणून पूर्वीपासून या देवीला इथे स्थान आहे. आणि वर्षातून एकदा लिंगेश्वर ग्रामदैवत हिचा भाऊ या माऊलीचा भेटायला येतो. एवढं सत्व या देवीमध्ये आहे. आणि ती सगळी कृपा अगदी चिखलाचा चिखल जरी घेतला आणि कपाळावर थापला आपल्या तरी आपण धन्य झालो असं प्रत्येकाला वाटतं. एवढी श्रद्धा त्या गोटणादेवी मातेवर आहे. म्हणून एकदा गोटणादेवी मातेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा जोरदार. गोटणादेवीचा हातव वाढविली शान, अहो वाढविली शान, वाढविली शान त्या भजनी सम्राटानी. होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी. होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी. होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी. आपल्या कोकणामध्ये पंचरत्न होऊन गेली, भजनी सम्राट होऊन गेले अनेक. आणि ती परंपरा आपल्याला मिळाली.
आणि कोकणची शान त्यांनी वाढवली. आणि तो भगवा झेंडा, हरिनामाचा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा, धर्मवीर संभाजी महाराजांचा झेंडा आज सुजलाम सुफलाम कोकणामध्ये आमचो रांगणोगड सुद्धा पर्यटन स्थळ म्हणून हजारो लोक, पर्यटन करणारी लोक, हजारो लोक आमचा गड बघण्यासाठी येतात. हीच तर आपल्याला कोकण किनारपट्टी लाभलेली आहे. इकडे रांगणागड, आमच्याकडे सोनगड, छत्रपती शिवाजी महाराजांचा वास या भूमीमध्ये झालेला आहे. त्यांचा पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. आज भजन पूजन कीर्तन, रामेश्वर, आरेश्वर, गांगेश्वर, कुणकेश्वर, लिंगेश्वर देवदेवतांचे मंदिर आहेत. मंदिराचे कळस आज आपल्याला दिसत आहेत. अंगणामधली तुळस आज आपल्याला दिसते आहे. आणि हे भजन जिवंत आहे कोणामुळे? तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. अहो 40 दिवस औरंगजेबाने अंगावरची कातडी काढली धर्म बदलण्यासाठी. जखमा केल्या, त्या जखमावर मीठ चोळलं, हातापायाची नखं काढली, जीभ कापली, तापलेल्या सळई सुद्धा डोळ्यामध्ये घुसवल्या. पण माझ्या धर्मवीर संभाजी महाराजाने आपला धर्म बदलला नाही. त्याला म्हणतात छत्रपतींचा छावा, छत्रपतींचा छावा, छत्रपतींचा छावा. अशा या पवित्र कोकणामध्ये साधू संतांची भूमी आहे. जिथे साटम महाराज, राऊळ महाराज, टेंबे स्वामी महाराज, भालचंद्र महाराज, गगनगिरी महाराज, नामदेव महाराज, राणे महाराज अनेक साधू संत होऊन गेले. अशा पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला, ज्या ठिकाणी भजन पूजन कीर्तन प्रवचन दशावतार या कला मनापासून जपल्या जातात. देवदेवतांची पूजा अर्चा केली जाते, श्रद्धा ठेवली जाते. म्हणूनच माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर, माझ्या कोकणावर कसलंही संकट येत नाही. त्याचं कारण मनापासून देवतांची सेवा हे भक्तगण करत असतात. खिशात ऐनवेळा पैसे नसले, खिशात गरिबी असली तरी देवाची पूजा करण्यासाठी गरिबीची पर्वा न करता कर्ज काढून या माऊलीची सेवा करणारा हा माणूस फक्त कोकणातच असू शकतो, कोकणातच असू शकतो, कोकणातच असू शकतो. म्हणून कसल्याही प्रकारचं संकट या कोकणावर येत नाही. त्याचं कारण मनापासून सेवा त्या घुटनादेवी मातेची केली जाते. ही आणि श्रद्धा आणि सबुरी तिथे देव आहे. म्हणून म्हणतो बघा, वाढविली शान त्या भजनी सम्राटानी, होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी, होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी, होऊन गेले भजनी बुवा राहिल्या आठवणी. वारसा जपला त्यांनी जन्मभर, ऋण आहेत त्यांचे आम्हावर. वारसा जपला आणि त्यांनी सुंदर, ऋण आहेत त्यांचे आम्हावर. बुवा झाले ते अजरामर. परंपरा जगतोय माझा कोकण नंबर. नंबर आहे. आलेल्या पाहुण्याचा आदरातिथ्य करणं, पाहुणेचार करणं जर शिकावं तर जगाच्या पाठीवर या कोकणामध्ये यावं. म्हणून म्हणतो बघा, गगनगिरी साटम, अहो गगनगिरी साटम भालचंद्र महाराज, गगनगिरी साटम भालचंद्र महाराज. टेंबे स्वामी नामदेव राणे राहुळ महाराज, टेंबे स्वामी नामदेव राणे राहुळ महाराज, टेंबे स्वामी नामदेव राणे राहुळ महाराज. राहुळ महाराज, भालचंद्र महाराज, टेंबे स्वामी महाराज मानगावचे. काय चमत्कार केला त्यांनी. आणि अशी पवित्र भूमी, या महाराजांचा वास या ठिकाणी झाला आणि आम्ही धन्य झालो. म्हणून म्हणतो बघा, गगनगिरी साटम भालचंद्र महाराज, टेंबे स्वामी नामदेव राणे राहुळ महाराज.
साधू संतांचा वारसा थोर, साधू संतांचा वारसा थोर, श्रद्धा आमची त्यांच्यावर, साधू संतांचा वारसा थोर, श्रद्धा आमची त्यांच्यावर, दिला त्यांनी आम्हाधार. परंपरा संस्कृती संतोष माझा कोकणी शक्ती तुरा नमन, शक्ती तुरा नमन, या कला कोकणात आम्ही भाग्यवान झालो जन्म या कोकणात. आम्ही भाग्यवान झालो जन्म या कोकणात. आम्ही भाग्यवान झालो जन्म या कोकणात. शक्ती तुरा नमन जाकडी बालनाथ तिकडे रत्नागिरी साईडला, ते सुद्धा कोकणातच. आणि इकडे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दशावतार डबलवारी भजन म्हटल्यानंतर आपला श्वास आहे आणि त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. एवढं प्रेम या कलेवर कोकणी माणूस करतो. आणि त्या ठिकाणी देवदेवतांचा वास या कोकणावर असल्यामुळे आपल्याला काही कमी नाही. म्हणून म्हणतो बघा शक्ती तुरा आपला जन्म झाला. ज्या ठिकाणी भजन पूजन दशावतार या कला जोपासल्या जातात. आज गोटनादेवी मातेची यथेच्छ सेवा केली जाते. आणि अशा या पवित्र वारंगाची तुळसुली या गावामध्ये हा कार्यक्रम होतोय. खरोखरच आम्हाला भूषण वाटतं या गावामध्ये आल्यानंतर, स्वाभिमान वाटतो.